हेमंत पाटील विधान परिषदेवर नियुक्त केलेला आमदार आहे। यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार होते, नंतर खासदारही झाले। त्यांच्या काळामध्ये त्यांनी समाज हिताचं काम करण्यापेक्षा त्यांनी जे जे कायद्याचा भंग करता येईल, आमदारकी खासदारकीचा स्वतःच्या फायद्यासाठी जेवढा उपयोग करता येईल तेवढा उपयोग हेमंत पाटील यांनी केलेला आहे। काल विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक आल्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी 15 मिनिट हेमंत पाटलांनी बोलले। विधेयकावर बोललेले नाहीयेत, ते जे बोलले ते अट्रॉसिटीवर बोललेले आहेत। आणि नांदेडच्या बोंडारचा विषय त्यांनी प्रामुख्याने घेतलेला आहे, कारण बोंडारमध्ये भालेरावची जी हत्या या लोकांनी केली, ती हत्या करण्याच्या पाठीमागलं कारण वडील श्रीराम पाटील यांनी अर्धापूर तालुक्यामधल्या सावरगाव येथलं आमचं मागासवर्गीयांचं 13 एकर जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून खोटी रजिस्ट्री तयार करून जागा मिळवली आहे। त्या जागेचा मालक जे आहे ते बौद्ध समाजाचे होते आणि त्याला अडथळा अक्षय भालेरावचा होता, म्हणून माननीय हेमंत पाटलांनी अक्षय भालेरावचा खून केलेला आहे। हे रेकॉर्डला कधी आलेलं नाहीये आणि ही त्यांना भीती आहे, म्हणून ते मुद्दामहून सभागृहामध्ये या विषयाला विषयांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। भालेरावच्या खुनाच्या पाठीमागे हेमंत पाटीलच आहेत। त्याचं कारण असं आहे की ती जी जागा आहे सावरगावची, ही जागा माननीय श्रीराम पाटील यांच्या नावाने अनाधिकृतपणे घेतलेली जागा आहे। हे रेकॉर्डवर सिद्ध होत आहे। मी तहसीलदारचं पत्र आणि जिल्हाधिकाऱ्याचं पत्र तुम्हाला देतो आहे। एवढा मोठा फ्रॉड माणूस सभागृहामध्ये संसदेचं आणि आमदारकीची शपथ घेत असताना मी कायद्याचे पालन करू असं म्हणणारा माणूस कायद्याच्या धडधडीत विरोध करतो आहे, हे सांगण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे।